अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। देव म्हणतात, बाळा, कधीकधी तुम्ही अशा गोष्टी करता ज्यामुळे तुमचे नाव अधिक घेतल्या जाते। तुम्ही तुमच्या कार्यांमध्ये अधिक मन रमवता आणि चारी दिशांनी तुमच्याकडे उत्साह, आनंद आणि प्रगतीची वेगवान दिशा निर्माण केल्या जाते। होय, मी तुमच्याशीच बोलत आहे। मी तुमचा देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तुमच्या जीवनातील काही सत्यता कळवण्यासाठी, तुमच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे। तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे। तुमची ऊर्जा वाढवल्या जाणार आहे। तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल, तुम्ही अधिक आनंदी व्हाल आणि तुमच्यावर अधिक प्रेमाचा वर्षाव केला जाईल। कारण काही लोक तुमच्याशी जुळणार आहेत, जे तुमच्या प्रगतीसाठी तुमच्याशी जुळवल्या जातील। कारण परमेश्वरी इच्छा आहे की तुम्ही ते करावे जे देव तुम्हाला मार्गदर्शनात सांगू इच्छितात। स्वतःला एकटे मानून चालणार नाही। देवाची मदत, सहाय्यता तुम्हाला सतत प्राप्त होणार आहे। तुम्ही ते कर्म करा ज्यात तुमचे मन लागते। तुम्ही दिवसेंदिवस अधिक प्रगती कराल, अधिक आकर्षित व्हाल आणि अधिक आनंद तुम्हाला प्राप्त होईल। कधीकधी स्वतःसाठी कार्य करणे तितकेच महत्त्वाचे आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेत आहात, त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात की तुम्हाला अधिक समृद्धीने, परिपूर्णतेने परिपूर्ण होण्यासाठी काही संधी दिल्या जाव्यात, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक सुसंपन्नतेने परिपूर्ण केले जावे। जर तुम्ही हे इच्छिता तर प्रयत्न करणे सुरू ठेवा। देव तुम्हाला अधिक आनंदाने भरतो। देव तुमची ऊर्जा वाढवतो आणि देव तुम्हाला एकटे पडू देत नाही। जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत असेल, तेव्हा तेव्हा परमेश्वराचे ध्यान चिंतन कर। तुला कधीही एकटे वाटणार नाही। परमेश्वर तुला साथ देतो। परमेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण करतो। जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे मानता, तेव्हा मला त्रास होतो आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे। तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे। स्वतःला एकटे मानू नका। तुमचा देव, तुमचा भगवंत तुम्हाला सदैव साथ देतो आणि तुमच्या सोबत आहे, याची जाणीव तुम्हाला माझ्या अभयवचनावर होऊ शकते। देव म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे वाटू शकता, तेव्हा देवाचे स्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे। हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही। मी तुम्हाला साथ देतो। मी तुम्हाला आनंद प्रदान करतो। देव म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे मंदिर स्वच्छ करता, आपला देव्हारा स्वच्छ करता, त्याचप्रमाणे मनातील काही कुविचार काढून टाका। जर तुमच्या मनात कुणाविषयी राग, द्वेष अशा काही गोष्टी भरल्या असतील तर त्या दूर करा। त्या ठिकाणी मनाला स्वच्छ करा। कधीकधी तुम्ही ते पाहू इच्छिता जे तुमचे मन अपेक्षित करते, पण सत्य पहा, डोळे उघडा, कारण देव तुम्हाला ते सत्य दाखवत आहे। कधीकधी तुम्ही ज्यांना आपले विरोधक मानता ते कधीकधी तुमच्या हितासाठी कार्य करतात, तुम्हाला प्रगतीसाठी पुढे नेऊ इच्छितात। तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली आहे तर उत्तर येत आहे। कधीकधी तुम्हाला गोड बोलणारे लोक आवडतात, पण त्यांचे गोड बोलणे हे तुमच्या हितासाठी नाही, हे कधी समजून घ्या। कधी काही विरोधक तुमच्याशी गोड बोलून तुमचा विरोध करतात, माघारी ते तुमच्याशी शत्रुतासुद्धा करतात आणि तुमच्या कार्यात अशा ठिकाणी विघ्न आणतात ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा नसते। देवाकडे येताना देवाची प्रार्थना करा। मनापासून देवावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही ते सत्य जाणाल। जे तुम्हाला फसवू पाहतात किंवा तुमच्यावर कट कारस्थाने रचून तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न करा।
कारण प्रयत्न सफल केला जाईल. देव तुम्हाला यश देईल आणि ते खोटे लोक तुमच्या समोर येतील, जे तुमच्यावर खूप काही ताणतणाव निर्माण करू इच्छितात. तुमच्याशी शत्रुत्व न घेता तुमच्या विरोधात कार्य करतात. अशा लबाड लोकांना तुम्ही ओळखू शकता. देव म्हणतात, बाळा, आता तुला उशीर लागणार नाही. अशा लोकांना तू सतत ओळखू शकशील आणि त्यांची पारख करू शकशील, इतके मी तुला सक्षम बनवत आहे. देव म्हणतात, तुझा अंतरात्मा जितका निर्मळ आणि पवित्र आहे, तितकाच मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. बाळा, निंदा करणे, कुणाच्या मनाच्या विरुद्ध वागणे, कुणाच्या कार्यात अडथळे आणणे हे चुकीच्या लोकांचे कर्म आहेत. त्याकडे कधीही वळू नका, कारण असे खोटे लोक कधी ना कधीतरी कुणाच्या समोर येतात आणि मग त्यांना कुठेही पुढे जाण्याचा प्रयत्न सक्षमतेने पूर्ण करता येत नाही. ते कित्येकदा कुणाचे चांगले कर्म केले तरीही त्यांच्यावर त्या गोष्टींचा प्रभाव पडतो. देव म्हणतात, यशस्वी होण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची हमी देणारा हा संदेश तुझ्या पुढे येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे आहे. जर तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर मी तुला आशीर्वादाने भरतो, आनंदाने भरतो आणि तुझ्या चिंता नष्ट करतो. देव म्हणतात, माझे ऐका. माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर प्रेम करत असाल तर माझे बोल शेवटपर्यंत ऐका. मनात शंका घेऊ नका आणि कोण काय कुजबुजतं, तुमच्या विरोधात काय करतं याकडे लक्ष न पुरवता मी तुमच्याशी काय बोलत आहे, तुम्हाला काय देण्याकरता आलो आहे त्याकडे प्रतिसाद द्या, त्याकडे लक्ष पुरवा. कारण मी तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो. तुम्ही जर स्थिर होऊ इच्छिता तर माझे बोल ऐका, कारण ते तुमच्यासाठीच आहेत. तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमचे संरक्षण, तुमची ऊर्जा वाढावी यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते मार्गात आहे. तुला सर्व काही जागृती येण्यासाठी मी तुला हा संदेश देत आहे. बाळा, तुझे आरोग्य उत्तम राहील. तू अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करशील. जे सुधारण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस ते यशस्वी होतील. तुला आता कुठल्याही प्रकारे कोणीही हरवू शकणार नाही, कारण तुझ्या चिंता संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. तू जेव्हा जेव्हा संदेश ऐकशील तेव्हा तुझ्या मनातील भीती नष्ट होईल. तू आर्थिक संपन्नता प्राप्त करशील. मोजून पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. स्वामी माऊलींनी तुमच्यावर कृपाळू दृष्टी करण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. स्वतःला एकटे मानू नका. तुमचा चेहरा अति आनंदित होईल, कारण तुम्ही जेव्हा हे ऐकाल की तुम्ही पुढच्या काळात खूप आनंद एकत्रित कराल. तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला देवाचे मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे. स्वतःला धाडसी बनवा, कारण तुम्ही आता ती पायरी चढत आहात जे देव तुम्हाला आज्ञा देऊन चढवत आहेत. जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे चालू इच्छित असाल तर देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनातून काही कठीण समाप्त होईल आणि तुम्ही अधिक पुढे जाल. तुम्ही यशाने भराल आणि तुम्ही आनंदी असाल. देव तुम्हाला मदत करतो. देव तुम्हाला त्या गोष्टींकडे आकर्षित करतो जे तुमच्यासाठी आहे. तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि देव तुम्हाला त्या प्रयत्नांकडे नेतो जे प्रयत्न केल्यावर तुम्ही यशस्वी होणार आहात. सुख समृद्धीचे दिवस आकर्षित होतील. आर्थिक प्रगती होईल. आनंद येईल. तुमच्या सर्व काही विखुरलेल्या गोष्टी एकत्रित येतील आणि तुम्ही सुखाने आनंदाने राहू शकाल. देव इतके आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार करा. आनंदी राहा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमचे भाग्याचे द्वार उघडणार आहे. जर तुम्ही माऊलीचा आशीर्वाद स्वीकार करत आहात तर होय म्हणून ते स्वीकार करा. आनंदी राहा. सर्व काही चांगलेच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी